भाजीला काही नसेल किंवा भाजीसोबत आपल्याला काहीतरी चटपटीत खायचं असेल तेही कमी वेळामध्ये, तर या प्रकारची चटणी करू शकता। अगदी 2 मिनिटामध्ये बनते, झटपट, टेस्टी आणि चमचमीत अशी। ही चटणी भाकरीसोबतही छान लागते, पोळीसोबतही आणि भातासोबतही। तुम्ही डाळ भात आणि चटणी बनवली तरीही टेस्टी लागते। भाजी करायची इच्छा नसेल तर या प्रकारची चटणी नक्की ट्राय करून बघा। मी कांदा कट करून घेतला आहे, तुम्हाला हवा तेवढा तुम्ही घेऊ शकता। त्यात एक लिंबू पिळून घ्या, मीठ चवीनुसार आणि दाण्याचं कूट, शेंगदाणे भाजून थोडंसं मिक्सरला जाडसर वाटून घ्या किंवा खलबत्त्यात वाटून घ्या। 1 चमचाभर मी तीळ टाकलेत आणि भरपूर कोथिंबीर टाकून घ्या। हवं तर तुम्ही मेथी ॲड करू शकता किंवा बारीक कट करून पालकही। आता कडकडीत तेल गरम केले, त्यात 1 चमचाभर काश्मीरी लाल मिरची, हिरवी मिरची आणि लाल तिखट चवीनुसार हे संपूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे। ही झटपट बनणारी टेस्टी आपली चटणी तयार आहे। जर तुम्हाला चटणी थोडीशी तिखट वाटत असेल कांद्यामुळे तर तुम्ही याच्यामध्ये दही ॲड करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।